जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नाविन्यपूर्ण उपक्रमाबरोबर राज्याला दिशा तशी ठरतील अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी आपण सगळेजण सातत्याने प्रयत्न करतोय. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत या राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्जमाफ आणि विशेषतः आपल्या जिल्ह्यासाठी आवश्यक असणारं प्रोत्साहनात्मक अनुदानावर सुद्धा 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा निर्णय शासनाने घेतलाय, ज्याचा फायदा संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा होतोय. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी शासन दरवर्षी 25,000 कोटी रुपये खर्च करत असून 58,000 कोटी रुपयाची थकबाकीही आपल्या सरकारने यावर्षी माफ केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र देण्याची घोषणाही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. सध्या 74% शेतकऱ्यांना दिवसा वीज देणं आणि यामध्ये 90% आणि पुढील वर्षी 100% दिवसा वीज देण्यासाठीचं मोफत उद्दिष्ट ठेवून सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम जे चालू आहे त्याचा फायदा या जिल्ह्यातल्या आणि संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होतोय. विशेषतः सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने माझं गाव आरोग्य संपन्न गाव हा एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा उपक्रम संपूर्ण राज्यात होतोय. या अभियानाच्या माध्यमातून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या संपूर्ण महत्त्वपूर्ण अशा पद्धतीच्या मूलमंत्राला घेऊन आपण सगळेजण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आजारीच पडू नये माणूस यासाठीची मोहीम आपण संपूर्ण महाराष्ट्रात राबवतोय आणि त्याचा फायदा निश्चितपणाने या राज्यातल्या सर्व जनतेला होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाप्लस AI या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आपण शुभारंभ करतोय की ज्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातील सर्व आरोग्याच्या आस्थापना अतिशय चांगल्या पद्धतीने गतिमान काम करतील आणि त्याचा पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याची सुरुवात आपण करत असताना संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा याच पद्धतीचं काम होईल अशा पद्धतीचं पायलट प्रोग्राम आपण आजच्या दिवशी सुरू करतोय. विशेषतः या सगळ्या कार्यक्रमाबरोबर महाप्लस सिटीजन ॲप वेलनेस GPT आणि त्याचबरोबर आशा स्वयंसेविका सुद्धा आशासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं ॲप आपण लोकांच्यासाठी सुपूर्द करतोय. महात्मा फुले जन आरोग्याच्या योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्यातील 6,500 नागरिकांना आपण दिलासा दिलेला आहे. थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.